AJ 24 तासची आजची ब्रेकिंग न्यूज पहा. उजनी धरण 100च्या उंबरठ्यावर 94.95% उपयुक्त पाणीसाठा. धरणातून 6,600 क्युसेक्स विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भीमा नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण झपाट्याने भरत असून धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 94.95% पोहोचला असून पाटबंधारे विभागाच्या अंदाजानुसार आज संध्याकाळपर्यंत धरण 100% भरण्याची शक्यता आहे. धरणातील वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन आज सकाळी 11 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात एकूण 6,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सांडव्यावरील वक्रद्वाराद्वारे 5,000 क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्रामधून 1,600 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरणाकडे सध्या दौंड नदी मापन केंद्रावरून तब्बल 69,492 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत असल्याने परिस्थितीवर पाटबंधारे विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 496.600 मीटर, एकूण पाणीसाठा 114.53 TMC तर उपयुक्त पाणीसाठा 50.87 TMC इतका झाला आहे. धरणाचे जलसाठा क्षेत्र 329.62 चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे. वरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे येत्या काही तासात धरणातील आवक आणखी वाढण्याची शक्यता असून त्यानुसार धरणातून विसर्गातही वाढ केली जाऊ शकते. दरम्यान सिंचनासाठीही विविध मार्गांनी पाणी सोडण्यात येत असून मुख्य कालव्यातून 2,400 क्युसेक्स, भुयारी बोगद्यातून 900 क्युसेक्स, सीना माढा उपसा सिंचन योजनेत 280 क्युसेक्स आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेत 90 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सतर्क राहावे. नदीपात्रात कोणत्याही कारणासाठी उतरू नये. नदीकाठावरील जनावरे, शेती साहित्य, मोटार पंप, बोटी, इतर सुरक्षित साहित्य इतर ठिकाणी हलवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता इंजिनियर सु. डुमरे यांनी नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा असे आवाहन केले आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेकडे वेगाने वाटचाल करत असल्याने भीमा नदीकाठच्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. AJ 24 तास न्यूजसाठी अनिल जगताप, टेंभुर्णी.